हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण वॉज आणि वर हे पाहणार आहोत. म्हणजेच होता, होते. ओके. आता याला वॉजला वज असे म्हटलं जातं आणि वेअरला वर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. वॉज, वज, वेअर, वर. राईट. हे क्लिअर झालं. तर हे कधी वापरलं जातं तर हे बघा, हे पास्ट सिम्पल पास्टचा फॉर्म आहे. हा कशाचा? वर्ब बीचा सिम्पल पास्ट फॉर्म. ओके. एवढं लक्षात ठेवा की पास्टमधल्या गोष्टी सांगण्यासाठी वॉज आणि वरचा वापर केला जातो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर वॉज कधी वापरलं जातं तर सिंग्युलर सिंग्युलर नाऊन असेल तर वॉज वापरलं जातं. आणि वर कधी वापरलं जातं तर आपल्याला माहिती आहे की प्लुरल प्लुरलच्या इथं वर वापरलं जातं. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, इथेच आपल्याला इथे चार्टवरून आपल्या लक्षात येईल एक्झॅक्ट काय कसा यूज होतो याचा. जसं की आय वॉज, यू वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, दे वेअर, शी वॉज, they were, it was, they were, a student was, the students were, Ramesh was, Ramesh and Mary were. ओके. इथे लक्षात घ्या. इथे आता इथे पहा, रमेश आणि मॅरी हे दोन नाऊन आलेले आहेत एकत्र. त्याच्यामुळे इथं आपण वर किंवा वेअर हे यूज केलेलं आहे. ओके. त्याचबरोबर इथे लक्षात घ्या, इथं सिंग्युलर यू असलं तर इथं वेअरच यूज झालेलं आहे. हेही लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप युजफुल होतील स्पोकनमध्ये. तर हे लक्षात आलं. तर आता हे लक्षात आल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. थोडेसे सेंटेन्स बघून म्हणजे तुम्हाला याचा अर्थ क्लिअर समजेल की माय फ्रेंड वॉज इल येस्टरडे. माझा मित्र काल आजारी होता. आता बघा, येस्टरडे विषयी आपण बोलतोय. ओके. तर माय फ्रेंड वॉज इल येस्टरडे. माझा मित्र काल आजारी होता. इट वॉज व्हेरी वेट ऑन मंडे. मंडे दिवशी कसं होतं? थोडंसं वेट होतं. म्हणजे वातावरण कसं होतं, वेट होतं हे सांगायचं आहे. इट वॉज अ 6 o'clock वेन आय गॉट होम. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा 6 वाजले होते. ओके. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा किती वाजले होते? 6 वाजले होते. तुमच्या लक्षात येत आहे की अर्थ कसा होतोय? होता, होते या अर्थाने अर्थ इथे समजत आहे. वी वेअर अवे ऑन वॅकेशन लास्ट मंडे. म्हणजे आम्ही कुठे होतो? लास्ट मंडेला वॅकेशन आवे होतो. जॉन आणि आय वेअर इन द गार्डन. आता बघा, जॉन आणि आय नंतर सुद्धा इथे लक्षात घ्या, जॉन आणि आय वेअर इन द गार्डन. म्हणजे जॉन आणि आय वेअर इन द गार्डन. म्हणजे जॉन आणि मी गार्डनमध्ये होतो. ओके. यू वेअर नास्टी टू मी. यू वेअर नास्टी टू मी. तू माझ्यासाठी वाईट होतास. यू अँड सॅली वेअर नॉट ॲट स्कूल येस्टरडे. तू आणि सॅली कुठे काल स्कूलमध्ये नव्हते. ओके. आता हे सगळं तर पुढे बघूया. आता आपण पुढे बघा, डायनासोर्स वेअर प्री हिस्टॉरिक ॲनिमल्स. डायनासोर कशा आहेत? प्री हिस्टॉरिक ॲनिमल होते. दोज वेअर माय बेस्ट जीन्स. ह्या माझ्या बेस्ट जीन्स होत्या. आय वॉज इन द गार्डन. मी बागेत होतो. वी वेअर ॲट होम. आम्ही कामावर वी वेअर ॲट वर्क. आम्ही कामावर होतो. यू वेअर इन द स्कूल. तू शाळेत होतास. ही वॉज ॲट पार्टी. तो पार्टीत होता. शी वॉज इल. ती आजारी होती. इट वॉज नाईस प्ले. नाटक छान होते किंवा नाटक छान होतं. दे वेअर हंग्री. त्यांना भूक लागली होती. पब्लिक वॉज थर्स्टी. जनता ताणलेली होती. मूवी वॉज लेंदी. चित्रपट मोठा होता. ओके. जे तुम्हाला इथे लक्षात येत आहे की कशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण इथे सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला इथे लक्षात आलं असेल वॉज आणि वरचा वापर कसा होतो ते. आता पुढे बघा, त्याचेच मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स. आता नव्हतास किंवा नव्हता या अर्थाने वापरायचा असेल तेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सचा यूज करतो. जसं की इथे एक्झाम्पल बघा, यू वेअर नॉट ॲट होम. तू घरी नव्हतास. यू वेअर नॉट ॲट होम. म्हणजे इथं काय झालेलं आहे? वॉज आणि वेअरच्या पुढे नॉटचा यूज केलेला आहे. ओके. ही वॉज नॉट अ मॅनेजर. तो व्यवस्थापक नव्हता किंवा तो मॅनेजर नव्हता. शी वॉज नॉट सॅड. ती दुःखी नव्हती. आय वॉज नॉट ॲट होम. मी घरी नव्हतो. दे वेअर नॉट नॉयझी. ते गोंगाट करणारे नव्हते. रमेश वॉज नॉट इन ऑफिस. रमेश ऑफिसमध्ये नव्हता. ओके. म्हणजे तिथं
आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स नव्हता किंवा नव्हतो या अर्थाने जेव्हा यूज करतो त्यावेळेस वॉज नॉट वेअर नॉटचा यूज करून आपण सेंटेन्स इथे बनवतो. ओके, पुढे बघा. तेच आता ते पुढे जाणार तर क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन्समध्ये लक्षात घ्या की वॉज आणि वेअर हे स्टार्टिंगला घ्यायचं आहे. जे सुरुवातीला आपण क्वेश्चन विचारत असताना म्हणजे ॲज जो नेहमीप्रमाणे आपण सेंटेन्स बनवतो त्याचप्रमाणे वॉज आणि वेअर हे स्टार्टिंगला घ्यायचं आहे. तर वॉज शी नर्वस, ती घाबरली होती का? वर यू ॲट पार्टी, तुम्ही पार्टीत होता का? वॉज आय लेट, मला उशीर झाला होता का किंवा मला उशीर झाला का? वर दे ॲग्री, ते रागावले होते का? ओके, त्याचबरोबर वॉज ही रेडी टू वर्क, तो काम करायला तयार होता का? ओके, तर इथे लक्षात घ्या इथे आपण काही क्वेश्चन्स बनवले आहेत. ओके, त्याचप्रमाणे आता काही जो पॅसिव्ह यूज होतो म्हणजे ते आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊया. पॅसिव्हचे एक्झाम्पल पॅसिव्ह ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हायचे आपण नंतर डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण थोडा इथे यूज झालेला आहे त्याच्याविषयी आपण पाहणं इथे गरजेचं आहे. दे वेअर स्कोल्डेड बाय फार्मर, त्यांना शेतकऱ्यांनी फटकारले. वी वेअर टोल्ड, आम्हाला सांगण्यात आले. आय वॉज गिवन मोबाईल, मला मोबाईल देण्यात आला. द स्टोरी वॉज टोल्ड हिम, कथा त्यांनी सांगितली. शी वॉज टेकन इट, आय वॉज ब्लेम्ड फॉर इट. ओके, म्हणजे त्यासाठी माझा दोषारोप करण्यात आला. म्हणजे हे काही पॅसिव्ह मध्ये पण इथं आपल्याला इथं लक्षात येतं की वॉज अँड वेअरचा यूज होत आहे. ओके, तर सिम्पल तुमच्या इथे लक्षात आला असेल की वॉज अँड वेअरचा अर्थ म्हणजे यूज कशा प्रकारे होत होतो. मग तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्स बनवाल आणि चांगल्या प्रकारे याची प्रॅक्टिस कराल जेणेकरून तुम्हाला भूतकाळातल्या काही गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी खूप यूज होईल आणि स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होईल. ओके, होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. ओके, थँक्यू.